मला इतका आनंद झालाय इतक्या वर्षानंतर माझं हे स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। मला ना काय करू आणि काय नको असं झालंय हो। ऐका ना, आपल्याला सगळी तयारी सुरू करावी लागेल ना? नाही, स्वप्न पूर्ण होणार आहे, पण त्याला अजून अवकाश आहे ना तिलोत्तमा, 6-8 महिने। एवढी काय घाई आहे? अहो असं काय करताय? इतक्या वर्षांपासूनचं माझं हे स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण होताना दिसतंय मला। आणि खूप कामं असतात। ऐका, मी काय म्हणते, मला सगळं माझ्या हाताने करायचंय, म्हणजे लोकर सुद्धा मलाच आणायचे, स्वेटर, हातमोजे, पायमोजे सगळे मलाच विणायचे। मऊ मलमलचा कपडा आणेन आणि त्यांनी ना झबली वगैरे, लंगोट वगैरे मीच शिवणार सगळं। ऐका ना, आता असं वाटतंय की बरं झालं ना आपण एवढ्या लवकर रिटायरमेंट घेतली, नाहीतर हे सगळं करायला मला वेळच मिळाला नसता। नाही, ते बरोबर आहे, बरंच झालं की आतली रिटायरमेंट घेतली। पण तिलोत्तमा, हल्ली हे सगळं करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात बाजारात। माहितीये मला, पण मला सगळं माझ्या हाताने करायचंय, माझे हाऊस मौस पूर्ण करायचे असं समजा ना। आणि या सगळ्यात तुम्हाला सुद्धा मदत करायची। तुला मदत करेन, तुझी सगळी हौस पुरवीन, पण खरं सांगू, आत्ताची तुझी ही लगबग बघून ना मला राजकुमारच्या जन्माच्या वेळची आठवण झाली। तेव्हा आपण दोघांनीच प्रत्येक गोष्ट एकत्र येऊन केली। अर्थात तेव्हा परिस्थिती नव्हती आपली, पण आता आहे। नाही, कबूल आहे, तेव्हा परिस्थिती नव्हती, आता आहे। पण मला ना सगळं प्रथेप्रमाणे करायचंय। तुम्ही एक काम कराल, आपल्या सगळ्या खोल्यांमध्ये ना अशी मऊ मऊ चादरी, पांघरुणं वगैरे सगळी शोधून आणाल, मी ती छान धुवून घेते आणि त्याची दुपटी बनवते। हे चांगलं असतं बाळासाठी, बाळाला त्रास नको व्हायला हो। ठीक आहे, माझा विश्वासच बसत नाहीये की तिलोत्तमा मेंदळे हे सगळं करायचं म्हणताय। तिलोत्तमा मेंदळे नाही हो। चला मग आजोबा, कामाला लागा, निघतो आता। एवढ्या लवकर? आत्ता म्हणालात ना खूप वेळ आहे म्हणून? नाही, वेळ आहे, पण आता आजीला तिच्या नातवंडाकरता सगळं करायचं म्हणजे पहिल्या फटक्यात थोडी गोष्टी पसंत पडतील। आता मी बिचारा आजोबा जाणार, 10 खोल्या फिरणार, कपडे शोधणार, तेव्हा सगळं आजी करेल ना। जा मग।